आपण हे विधेयक आणलं यांना तर आम्ही समर्थन देतोच आहोत, याला विरोध करण्याचं काही कारण नाही। पण आपण ह्या विधेयकाची अंमलबजावणी कशी करणार आहोत? का आम्ही फक्त आज महिलांचं विधेयक मंजूर केलं म्हणून आमचं वाहवा कौतुक आणि महिलांकडून आम्हाला शाबासकी मिळवून घेण्या पुरेसं हे विधेयक होणार आहे की या विधेयकाची अक्षरशः अंमलबजावणी कशी होणार आहे ती तुम्ही सांगितली पाहिजे मंत्री महोदय। अर्धा एकर जमीन ही महिलांच्या नावावर असेल, या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या नावावर अर्धा एकर जमीन असेल तरच तो शेतकरी म्हणून व्याख्येमध्ये बसतो, नियमामध्ये बसतो, कायद्यामध्ये बसतो। त्यामुळं या महिलांना प्रत्येक आणि तुम्ही शहर आणि ग्रामीण भागाकरता एकच कायदा आणलेला आहात, वेगवेगळा कायदा नाहीये। त्यामुळं शहरामध्ये सुद्धा तुम्ही अर्धा एकर जमीन महिलांना द्याल आणि मग मामा वा मामा वा मामा वा मामा वा मामा। कधी तुम्ही लाडके भाऊ होता, भाऊबीज घालू म्हणजे पदरात पाडून घेता का भाऊबीज देता याचा पत्ता लागत नाही। तो म्हणेल हो काय आता हे नवीन सरकारने केलेलं आहे, काय हरकत नाही, पण तुम्हाला महिलांना इम्प्रेस करायचंय, महिलांची मतं मिळवण्यासाठी ती लाडकी बहीण आली, लाडकी बहीण आली, त्या लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट कमी झालेला आहे। आता जिल्हा परिषदेला नगरपालिकेला लाडक्या बहिणीचा काही परिणाम दिसला नाही म्हणून ही नवीन गेम काढलेली आहे। आणि याच्यात त्या 80 लाख ज्या बाद केल्या त्या महिलांना लाडक्या बहिणीतून बाहेर काढलं, त्यांना करण्यासाठी तरी योजना नाही, त्यांना खुश करण्यासाठी। पण माझा सरकारला आग्रह आहे की 80 लाख महिलांना त्या बसत नसताना त्यांना अध्यक्ष महोदय तुम्ही 1500 रुपये दिले, हे कुणी दिले, कुणाच्या सहीने मंजूर झाले, त्या माणसाला जबाबदार धरा। 80 लाख 27,000 कोटी रुपये गेले महाराष्ट्र सरकारचे, निम्मा शक्तीपीठ त्यात दादा झाला असता। 80 लाख महिलांना मोफत, त्यात 15,000 महिला होत। दादा तुम्ही माझ्या म्हणणे, तुम्ही मला चहा पाटात तुमच्या दालनात चहाला बोलवा उद्या, शक्तीपीठाच्या बाजूने त्या तुमच्या दालनात येतो। पण अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की त्या 80 लाख लोकांना मोफत पैसे वाटले तुम्ही महिलांना, त्या तुम्हाला माहिती आहे का दादा प्रचार कसा झाला? ते पैसे आलेले आहेत, आम्हाला मत दिलं तर हे नवीन आलेले सरकार तुमचे दिलेले पैसे काढून घेतील, असा प्रचार झाला। त्या महिला आमच्या भगिनी घाबरल्या, जाऊ दे येऊ न येऊ आपण इकडंच मत दे म्हणून धडकन इथपर्यंत आलं तुमचं सरकार, इथपर्यंत। हे सत्तारूढ पक्ष एवढाच राहिला। ही त्या महिलांची देणगी आहे। आता त्या महिलांना त्यांना लक्षात आलं की ठीक आहे झालं, एका इलेक्शनला एक जादू चालते, आता परत चालणार नाही।